मध्ये आपल्याला असलेले आपले उमेदवार, थेटचे उमेदवार पूजा विरकर, श्रीदेवी पिसे आणि प्रज्योत, तुमच्याबरोबर अगदी खूप काळाच्या म्हणजे खूप काळापासून, खूप पहिल्यापासून तुमच्याबरोबर वाढलेले तुमच्या प्रभागातले नेहमीचे उमेदवार. आपल्याला म्हसवड शहराचा विकास करायचा असेल, चांगल्या पद्धतीनं करायचा असेल, तर या वेळेला आम्ही असं ठरवलं होतं की तरुण मुलांचा समावेश त्यात करायचा. असं प्रामुख्यानं अध्यक्ष माझं म्हणणं होतं. आम्ही भाऊंना गळ घातली की जरा जुने बाजूला ठेवा, पण बंडू त्यात कसं काय जरा तरुणच असल्यामुळं परत वर्णी लागली. असा विचार केल्यानंतर असं ठरवलं की आपल्या म्हसवड नगरीचा चांगल्या पद्धतीनं जर विकास करायचा असेल, चांगल्या पद्धतीनं म्हसवड एक स्वप्नातली सुंदर अशी म्हसवड नगरी तयार करायची असेल, तर त्याच्यासाठी चांगले, लोकांना आवडणारे, लोकांच्यातून निवडून येणारे असे उमेदवारांची पारख करणं आमच्यासाठी खूप गरजेची गोष्ट झाली होती. खरं तर हा सगळा मुलाखत घेताना आम्ही कडक पद्धतीनं मुलाखत घेतली. उमेदवारांना चांगले त्याचा अनुभव आहे, किती गोष्टींचा ते अनुभव त्यांना आहे, किती गोष्टी ते करू शकतात, त्यांची काय कपॅसिटी आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही ते उमेदवार 6 उमेदवार आम्ही निवडले आणि ते भाऊंच्या समोर आम्ही खरं तर प्रामुख्याने ठेवले आणि मग त्याचा सर्वे केला, खूप बारीक असा सर्वे केला आणि त्या सर्वेतून जे उमेदवार चांगल्या पद्धतीने जनमानसांच्यात काम करू शकतील याची खात्री झाली, तेव्हाच ते उमेदवार भाऊंच्या माध्यमातून निवडले गेले. थोडासा जुन्यांचा आणि सगळे जे आपले भाऊंच्या साठी काम करणारे जे जुने नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत चांगले, त्यांच्या सगळ्यांच्या विचार मंथनातून सुद्धा या उमेदवारांची निवड केलेली आहे. आणि आश्चर्य म्हणजे आपल्या म्हसवडकरांनी या सगळ्यांना स्वीकारले, याचा आनंद खूप मोठा आहे आणि अर्धी निवडणूक जिंकल्यासारखी आहे. त्यामुळं जो जनतेतून आलेला आवाज आहे, त्या आवाजाला जर आपण स्मरून, जर आपण सगळ्यांनी जरी ठरवलं कोण उमेदवार चांगला कोण वाईट, ही ठरवायची सुद्धा मानसिकता तुमची होणार नाही. इतके चांगले उमेदवार आम्ही निवडले आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथं म्हसवडचं खूप मोठा विकास करायचा आहे. खरं तर गेलेली 5 वर्ष आपण आता विचारात घ्यायचीच नाही आहे. त्याच्यानंतरचं जे प्रशासक बसलं, त्यानंतर ज्यावेळी भाऊंच्या हातात काम मंत्री म्हणून असेल, आमदार म्हणून असेल, जी काम करण्याची त्यांना गरज वाटली, त्यांच्या क्षमता निर्माण होती, त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आज तुम्ही बघताय परत मागं जो आलेला निधी परत पाठवला, यांची क्षमता नव्हती, पण भाऊंनी त्याच तत्परतेने हा सगळा निधी परत मिळवला आणि कामाला जलद गतीनं सुरुवात केली. त्याच्यामध्ये 80 कोटीची पाण्याची नळांची योजना आली. तुम्हाला आता 24 तास पाणी मिळणार आहे. खरं तर या नदीला 12 महिने पाणी राहणार आहे. एक सुंदर सौंदर्य असं या नदीला आपल्याला प्राप्त झाले. एक आपण पूर्वीच्या 16ला ज्यावेळी निवडणूक झाली, 15-16ला, त्यावेळेला जे गार्डनची व्यवस्था भाऊंनी केलेली होती, सुंदर गार्डन तयार केलेलं होतं. ते गार्डन खरं तर इतकं सुंदर झालं होतं की बाहेरच्या नगरपालिकेतून, दुसऱ्या शहरातून माणसंही गार्डन बघायला येत होती. इतकी सुंदर गार्डन झालेली. नंतरच्या 5 वर्षात त्याचा सगळा विनाश झाला आणि तो परत आता
नव्यानं आपण त्याचं पुनर्पसन करतोय आणि ते चांगल्या पद्धतीनं होईल याची खात्री आपल्याला बाळगायला काय हरकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आता कामाला सुरुवात झाली आहे. बरेचसे रस्ते झाले, पाण्याची सुविधा झालीच झाली, पण अजून पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या या भाऊंच्या डोळ्यासमोर म्हसवड नगरी कसे असावी याचं एक व्हिजन भाऊंनी तयार केलेलं आहे. म्हणजे एक स्वप्नातली नगरी तयार करायची, सातारसारखं मोठं शहर तयार करायचं, असं भाऊंचं जे व्हिजन आहे ते आपण घेऊन आज आपण या निवडणुकीमध्ये उतरलोय. आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे. खरं तर या प्रभागातनं तुम्ही बहुसंख्य मतांनी भाऊंना नेहमीच आधार दिलेला आहे, निवडून आणलेला आहे. खूप तुमच्या सगळ्यांचं सहकार्य ह्या प्रभागातनं कायम झालेलं आहे. तुम्हाला मी कोणत्याही प्रकारचा दोष देणार नाही. जिथं जिथं मला दोष देता येईल तिथं तिथं मी देऊन आलेली आहे, त्यांना दुरुस्त करून आलेली आहे. पण या प्रभागातली सगळी माणसं कायम भाऊंच्या पाठीशी राहिलेली आहे, त्याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाही. पण यावेळचे जे उमेदवार आहेत ते तुमच्यासाठी नवीन आहे. खरं तर आपली थेट जी नगराध्यक्ष म्हणून पूजाचा ज्यावेळेला आम्ही निवड केली त्यावेळेला एक खूप चांगली आणि शिकलेली बीकॉम झालेली मुलगी आपण नगराध्यक्ष पदावर बसवणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या उमेदवारांना जितकं मतदान कराल त्याच्यापेक्षा एक मत मला तिच्यासाठी जास्त पाहिजे आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण थेट नगराध्यक्ष असल्याशिवाय आपण कोणताही कारभार चालवू शकणार नाही, हे अगदी पक्क ध्यानात ठेवा. कोणीतरी विरोधक येतील आणि आमची शेवटची निवडणूक आहे, आम्हाला वरचं मत द्या, त्यांना खालचे 2 द्या, असं काहीतरी भावनिक आव्हान तुम्हाला करतील. त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे. कारण थेट जोपर्यंत तुम्ही उमेदवार निवडत नाही तोपर्यंत आपण सत्ता चालवू शकत नाही, हे पक्क तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. खरं तर तुमचं सगळ्यांचं काम आहे सगळ्या पूर्ण प्रभागामध्ये फिरून मतदान कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं त्याची कशी निवड करायची, कोणतं बटन आपल्याला दाबायचं आहे, याचा सगळा अभ्यास तुमच्यापर्यंत येऊन दिला जाईल. पण तुम्ही सगळेजण सुज्ञ नागरिक आहात, अजिबात चूक न करता कमळाचं बटन दाबायचं आहे आणि भाजपला बहुसंख्य आपण ही सत्ता आणायची आहे, एवढं मी आपल्याला आव्हान करते. कारण आपल्याला भाऊंच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठं एक असं चांगलं विकास पुरुष आपल्याला मिळाला आहे. आणि त्याच्यामुळं या मंत्रिपदाचा, या आमदार तर ते पूर्वीपासून आहेतच, पण या मंत्रिपदाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. आणि त्या संधीचा लाभ घेऊन आपलं भविष्य कसं घडवता येईल याच्याकडे सगळ्यांनी प्रामुख्यानं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यासाठी कुणीही बाहेरून आलं तर त्या भूलथापांना बळी पडायचं नाही, कितीही जवळची मैत्रीण असली तर. कारण ही चूक परत होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. तुम्ही तर ह्या देवाभाऊंच्या खूप लाडक्या बहिणी आहात, भाऊंच्या लाडक्या बहिणी आहात. आणि त्या खरं तर या तुम्ही माध्यमातून भाऊंना चांगल्या प्रकारे मतदान केले. तुम्ही याही वेळेला तुमच्या या सगळ्या भगिनी, तुमच्या या मैत्रिणी या पदावर जाऊन बसणार आहेत आणि त्यांच्या मार्फत आपल्याला या म्हसवड शहरीचा विकास करायचा आहे. त्याच्यासाठी आवर्जून परत एकदा मी आवाहन करते, सगळ्यांनी लक्ष देऊन, वनिताताई तुम्ही सुद्धा खूप प्रामुख्याने लक्ष देताच कायम, तुमचा होल्ड राहिला आहे या प्रभागावर, तर तुम्ही सुद्धा लक्ष देऊन. दीपा पण आहे, दीपा गेली का? गेली. तर आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून या प्रभागातलं काम करायचं आहे. तरुण मंडळी तर यावेळेला खूप मोठी आहे, म्हणून निशांची निवड झाली आहे, प्रज्वलची निवड झाली आहे, तर तुमच्या दोघांच्या बरोबर पण सगळी तरुण मंडळी आहेत. खरं तर आजकाल अशी परिस्थिती आहे निशांत, आपलं आईवडिलांना सुद्धा ऐकावं लागतं, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या मुलाचंच ऐकावं लागतं, अशी परिस्थिती खरंच आहे आजकाल. कारण तेवढी मुलं सुज्ञ झालेली आहे आणि ही मीडिया पण इतकी सगळ्या लास्ट लोकांपर्यंत पोचते ना, त्याचा उपयोगही फार मोठा होतो. भाऊंचं काम रोजचं बघताय, भाऊंची संपूर्ण ख्याती तुम्ही बघताय,
ऑल महाराष्ट्रभर भाऊंचं काम बघताय आणि खरं तर भाऊंच्याकडं 3ऱ्या नंबरचं पद आहे. त्यामुळं ग्रामविकास मंत्री असणं हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करायचा आहे. परत एकदा आव्हान करते आपल्या सगळ्यांना की खूप चांगल्या पद्धतीनं आपण ही निवडणूक जिंकायची आहे आणि एक इतिहास घडवायचा आहे. एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय